कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं थैमान सुरू आहे। रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे खेड येथील जगबुडी नदीला पूर आलाय। खेड बाजारपेठेत पाणी शिरलंय। खेड शहरातील नदीकाठच्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय। चिपळूण शहरालाही पुराची भीती असून वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली आहे। या सगळ्यावरती चिपळूण आणि खेड नगर परिषद प्रशासन लक्ष ठेवून असून अलर्ट मोडवर आहे। खेडच्या जगबुडीनं सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली आहे। खेड दापोली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून दापोली तालुक्यातील पालगड पवारवाडी येथील पूल पूर्ण पाण्याखाली गेलाय। सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा कोकण रेल्वेला बसला असून खेड नजीक दिवाणखवटी बोगद्यानजीक मातीचा भराव रेल्वे रुळावर आल्याने कोकण रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली। हा प्रकार 6 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला असून ही दरड हटवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आलं आहे। तर गुहागर तालुक्यात खवळलेल्या समुद्रात अजगोली येथील मच्छीमारी नौका बुडाली असल्याची माहिती समोर येत आहे। सुदैवाने नौकेतील 4 ते 5 खलाशी सुखरूप किनाऱ्यावर पोहोचलेत। आज रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। तर दुसरीकडे खेडमधील नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याची माहिती समोर येते। मुसळधार पावसाचा फटका खेडमधील या रस्त्यालाही बसलेला पाहायला मिळतोय। दरम्यान चिपळूण तालुका प्रशासनाकडून नागरिकांना धीर देण्यात आलाय। वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली असली तरी पावसाचा जोर कमी झालाय। महसूल, पोलीस, नगरपालिका आणि एनडीआरएफची टीम 9 ठिकाणी तैनात केलेल्या आहेत। नागरिकांनी सतर्क राहावं, घाबरून जाऊ नये असं आवाहन चिपळूण प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी केलंय। तर खेड शहरातील 91 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय। सम्राटनगर बाळवाडी येथे हलवण्यात आलंय। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।